आपण याआधी समृती सत्य, पारंपरिक सत्य याविषयी समजून घेतलं. आता आपण परम सत्य, अंतिम सत्य याविषयी समजून घेऊया. अंतिम सत्य हे परम सत्य आहे, जे बदलता येत नाही. समृती सत्य आपण नेहमीच वाचत आलो आहोत, पण आता आपण अंतिम सत्यावर, परम सत्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. कारण की अधिधम्मा जे आहे तेच आपल्याला अंतिम सत्य सांगते. वस्तू व्यक्तीच्या बाहेरील आकृतीनुसार, स्वरूपानुसार आम्ही त्याची नावे ठेवली. ते सर्व समृती सत्य आहेत आणि समृती सत्याला आपण सूत मध्ये वाचतो, परंतु अंतिम सत्याला, परम सत्याला आपण अधिधम्मा मध्ये वाचतो. तर मग जेव्हा पण आपण एक व्यक्ती, एक माणूस, एक बाई, एक गाडी, एक घर असे बोलतो, तर ते फक्त एक कल्पना, धारणा असते. हे त्या गोष्टीचं अंतिम सत्य नाही, पण ज्या तत्वाने, घटकांनी ते बनलेले आहे, ते घटक, तत्व जे आहे ते त्याचं अंतिम सत्य, परम सत्य आहे. आपलं शरीर कशाने बनलेलं आहे, शरीराचे जे घटक आहेत, जे तत्व आहे, तेच त्याचं अंतिम सत्य आहे. याविषयी एक उदाहरण पाहूया. जर आपण म्हणतो की मी पाणी पितो, तर ते पाणी जे आहे ते समृती सत्य आहे, पारंपरिक सत्य आहे, ते वास्तविक सत्य नाही. तर मग असल, अंतिम सत्य काय आहे? वास्तविक असल सत्य H2O आहे, ज्याच्यात H चा अर्थ आहे हायड्रोजन आणि O चा अर्थ आहे ऑक्सिजन. तर मग म्हणूनच जिथे जिथे हायड्रोजनचे 2 अणू परमाणू आणि ऑक्सिजनचा 1 अणु परमाणू एकत्र येतात, तिथे ते एक द्रव पदार्थ बनवतात. त्या द्रवाला आपण पाणी म्हणतो. तर प्रत्यक्षात पाणी जो शब्द आहे ते समृती सत्य आहे. आपण त्या द्रव पदार्थाला एक नाव दिले आहे ओळख होण्यासाठी, जेणेकरून आपण त्याची एक वेगळी ओळख करू शकू. त्यासाठी आपण त्याला नाव दिलं पाणी. पण पाणी त्याचे खरे सत्य, प्रत्यक्षात तत्व H2O आहे. आणि H2O अल्टिमेट ट्रूथ, परम सत्य, असल सत्य आहे, जे बदलता येत नाही. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू जर नसता, तर तेव्हा पाणी तयार झाले नसते. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे स्वतःचे अस्तित्व आहे. म्हणूनच हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे अंतिम सत्य, परम सत्य आहे. याविषयी अजून एक उदाहरण पाहूया. जेव्हा आपण म्हणतो की एक व्यक्ती, एक माणूस, तर जो माणूस आहे ते आपले नाव, कल्पना, धारणा आहे. त्याला फक्त नाव दिलेले आहे माणूस, की ज्याची फ्रेम, आकार, शरीराची घडण अशी असेल. त्याची दाढी, मूछ आहे, लहान केस आहे, हात पाय थोडेसे मजबूत आहे, त्याला आपण माणूस म्हणतो. पण ज्याची शरीराची घडण, उभरती छाती, ज्याला दाढी, मूछ नाही, लांब केस नसतील, नाजूक हात पाय किंवा लिंग फरक असेल, अशा व्यक्तीला आपण महिला, बाई म्हणतो. त्याच प्रकारे आपण म्हणतो की एखादी व्यक्ती, तर ती व्यक्ती आपली फक्त वस्तुनिष्ठ धारणा, कल्पना आहे. कारण की व्यक्तीमध्ये माणूस पण येतो आणि बाई पण येते. एखादी व्यक्ती तिथे उभी आहे असे आपण म्हटलो तरी ते पण समृती सत्य आहे, पारंपरिक सत्य आहे. त्याच प्रकारे जर आपण म्हटलो की कोणी माणूस नाही, कोणीतरी बाई आहे, तर ते पण समृती सत्य, पारंपरिक सत्य आहे. तर रियालिटीमध्ये प्रत्यक्षात खरे ती महिला असो वा पुरुष असो, नाहीतर कोणी व्यक्ती असो, ते सर्व 5 स्कंदांनी, पदार्थांनी, चेतनांनी बनलेले आहे. आणि हे 5 स्कंद पदार्थ जे आहे त्याची निर्मिती होते. वेळेनुसार त्याचं वय होत असतं. ते म्हातारे, वृद्ध पण होतात आणि नंतर एक दिवस ते 5 स्कंद पदार्थ जे आहे त्याचा मृत्यू पण होतो. त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व, ओळख असते. इथे आपल्या लक्षात आले असेल की भगवान गौतम बुद्धांना आपण नेहमी म्हणतो की भगवान बुद्धांपेक्षा सर्वात मोठे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक नव्हते. पण कोणत्या कारणावरून आपण भगवान बुद्धांना सर्वात मोठे शास्त्रज्ञ समजतो? तर मग शास्त्रज्ञ काय करतात? प्रत्येक गोष्टीचा, वस्तूचा शोध करतात. ते त्याला एकदम बारीक, सूक्ष्म पातळीवर जाऊन, एकदम खालच्या स्तरावर जाऊन त्या गोष्टीला, वस्तूला पाहतात. याच प्रकारे भगवान गौतम बुद्धांनी फक्त बाहेरच्या वस्तूबद्दलच बोलले नाही, सांगितले नाही, तर त्यांनी आपले संपूर्ण शरीरालाच एकदम बारीक, सूक्ष्म स्तरावर, पातळीवर जाऊन पाहिले. जे त्याचे अंतिम सत्य, परम सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि यामुळे आपण म्हणतो की भगवान बुद्ध सर्वात मोठे शास्त्रज्ञ होते. आपण समजू शकतो की आपण किती भेदभाव करतो. आपण म्हणतो कोणी बाई आहे, कोणी माणूस आहे, कोणी मुलगा आहे, कोणी लहान आहे, कोणी मोठा आहे, कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे, कोणी जाडा आहे, कोणी लुगडा आहे, असं आपण म्हणून भेदभाव, मतभेद करतो.
परंतु भगवान बुद्धांनी सर्वांना एकसारखे केले आहे, एक समान केले आहे. कारण की भगवान बुद्ध म्हटले, प्रत्येक माणूस 5 प्रकारच्या स्कंदांनी पदार्थांनी मिळून बनलेला आहे. 5 स्कंद पदार्थ सर्वांमध्ये आहे. स्त्री असो, पुरुष असो वा कोणताही प्राणी असो, प्रत्येकाच्या आतमध्ये 5 स्कंद पदार्थ असतात. तर मग हे जे 5 स्कंद पदार्थ जे आहे ते त्याचं असल सत्य, खरं परम सत्य आहे. परंतु आपण लोक अजूनपर्यंत फक्त समूती सत्यालाच ओळखत होतो. स्त्री आहे, पुरुष आहे, बाळ आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, अशा प्रकारे आपण फक्त पारंपरिक सत्य, समूती सत्यच बघत होतो. पण हे जे 5 स्कंद पदार्थ आहेत, ज्यातून प्रत्येक व्यक्ती बनलेला आहे, मग त्याच्या बाहेरच्या रूपात कितीही फरक असू द्या, कितीही फरक असला तरीही पण त्याच्या आतमध्ये 5 स्कंद पदार्थ बनलेले आहेत. आणि हे 5 स्कंद पदार्थ आपले अंतिम सत्य, परम सत्य आहे. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तुकडे आपण पाहतो, तेव्हा ते तुकडे आपल्याला 5 स्कंदांनी पदार्थांनी बनलेले मिळतात. किंवा आपल्याला मन आणि जाणीव भावनांनी मिळतात, चित्त आणि चेतनांनी मिळतात. हे जे परम सत्य, अंतिम सत्य आहे, त्याला पाली भाषेमध्ये परमात्य सत्य असेही म्हणतात. परमात्य म्हणजे सर्वोच्च, ज्याचा अर्थ सर्वोच्च, परम आहे, ज्याला बदलता येत नाही. परमात्य म्हणजे अगदी मूळ स्वरूप, ज्याचे खरे स्वरूप जे कधीही बदलू शकत नाही. त्याची जागा, परिस्थिती, ठिकाण बदलू शकते, पण ते बदलणार नाही. जेव्हा आपण चेतनाबद्दल बोलतो, तेव्हा चेतना हे परम सत्य असते, अंतिम सत्य असते. चेतना सर्वोच्च सत्य आहे. चेतना जी आहे ते समूती सत्य नाही, कारण की चैतन्य आपण पाहू शकत नाही. आता तुम्ही 2 प्रकारचे सत्य खरे पाहिले. वास्तविक सत्य, असल सत्य जे आपले आहे त्याला आपण परमात्य सत्य, सर्वोच्च सत्य बोलतो. आणि दुसरं समूती सत्य, ज्याचा आपण सूतपिटक मध्ये वापर करतो. आणि अंतिम सत्य, परम सत्य जे आहे त्याला आपण अधिधम्मा पिटक मध्ये वापर करतो. अंतिम सत्याचे, परम सत्याचे 4 प्रकार आहे: चित्त, चेतसी, रूप आणि निर्वाण.